Today we going to read the necklace remain part. She had a rich friend, a former schoolmate at the convent, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair, and misery. One evening, her husband came home with an air of triumph, holding a large envelope in his hand. Look, he said, there is something for you. तिची कॉन्व्हेंट शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ती टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले दुःख किंवा जे हाल आठवून स्वतःविषयी कीव, निराशा आणि दुःख वाटून रडू येई. एके दिवशी संध्याकाळी तिचा नवरा विजयी मुद्रेने घरी आला. त्याच्या हातात एक मोठे लिफाफा होता. हे बघ, तो म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलं. She tore open the paper and threw out a card on which was printed the words, the Ministry of Education and Madam George Ronpunu request the pleasure of M and Madam Loisel company at the ministry on the evening of Monday, January 18th. तिने ते पाकिट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. त्यावर छापले होते, माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रॉनपुनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी संध्याकाळी श्री व श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक निमंत्रण देत आहेत. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याऐवजी चिडून तिने निमंत्रण पत्रिका टेबलवर फेकून दिली आणि ती धुसफुसली. मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे, आणि जर जायचं असेल तर मी कोणते कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे. He hadn't thought of that. He stammered, "Why? The dress you go to the theater in. It seems very nice to me." पण त्याने या गोष्टीचा विचारच केला नव्हता. सासरा तो म्हणाला, का बरं, थिएटरमध्ये जाण्यासाठी जो तू ड्रेस घातलेस तो माझ्यामध्ये खूपच छान आहे. He stopped, stunned, distressed to see his wife crying. He stuttered, "What's the matter? Let's see, Matilda, how much would a suitable dress cost?" पण आपल्या बायकोला रडताना पाहून तो दुःखी झाला आणि स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. काय झालं मटिल्डा? आपण बघू काय तरी करता येईल का ते. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल, तो चाचत म्हणाला.
She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last she answered hesitantly, hesitantly, I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशोब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा विचार करू लागली. शेवटी ती घुटमळत म्हणाली, मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँक्समध्ये मी जमवून घेईल. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for a hunting summer in the country near Narantare with a few friends. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful dress. The day of the party drew near, and Madame Loisel seemed sad, restless, anxious, through her dress was ready. त्याचा चेहरा थोडा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नॉरंतरेजवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने राखून साठवून ठेवले होते. तरीही तो म्हणाला, ठीक आहे, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखाद्या खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे. तिची ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी ती मॅडम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. द डे ऑफ द पार्टी ड्रीव नियर, अँड मॅडम लॉयझेल seemed sad, restless, uneasy through her dress was ready. One evening her husband said to her, what's the matter? You have been acting strange these last 3 days. एका संध्याकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय झालं? गेली 3 दिवस तू विचित्र वागते आहेस. She replied, I am upset that I have no jewels, no a single stone to wear. I would rather not go to the party. माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एक मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा वाटेल न गेलेलंच बरं, तिने उत्तर दिलं. You could wear flowers, he said. They are very fashionable at this time of year. She was not convinced. The next day she went to her friend's house and told her of her distress. तू फूल माळू शकतेस, तो म्हणाला. सध्याच्या काळात त्याची फॅशन आहे. तिची काही समजत पटेना, समजायला तयार नाही. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. मॅडम फॉरेस्टर went to her mirrored wardrobe, took out a large box, brought it back, opened it, and said to Madame Loisel,
Choose, my dear. First, Matilda saw some bracelets, bracelets, then a pearl necklace. She tried on the jewelry in the mirror. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. मॅडम फॉरेस्टर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली. मॅडम लॉयझेलला म्हणाली, यातून निवड कर. मटिल्डाने प्रथम सोन्याची काही कडी म्हणजे बांगड्या तिनं पाहिलं घालून. मग एक मोत्याचा हार. तिने ते दागिने आरशात घालून पाहिलं. आणखीन काही नाही का तुझ्याकडे, तिने विचारले. She kept asking, you have nothing else? Why, yes, but I don't know what you like. Suddenly she discovered in a black stone box a super diamond necklace, and her heart began to beat with uncontrolled desire. Her hands trembled as she took it. She fastened it around her neck and stood lost in ecstasy as she looked at herself. मटिल्डानं प्रथम सोन्याची काही कडी घेतली, मग एक मोत्याचा हार. तिने ते दागिने आरशात बघून घालू लागली आणि पाहू लागली. आणखीन काही नाही का तुझ्याकडे, असं तिनं विचारलं. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक नाही. अचानक तिने एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला आणि अनावर अभिलाषेने तिचे हृदय धडधडू लागले. थरथरत्या हाताने तो हार तिने उचलला आणि आपल्या गळ्याभोवती तिने गुंफला आणि हर्षभरीत नजरेने ती स्वतःकडे स्तिमित होऊन पाहतच राहिली. Then she asked uneasily, hesitating, would you lend me just this? मग तिने हळूच संकोचात विचारले, फक्त एवढाच हा हार घालायला देशील का मला? वाय, येस, ऑफकोर्स. हो, का नाही, नक्की देईल. She threw her arms around her friend's neck rapturously, then flew with her treasure. तिने अत्यानंदानं आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. The day of the party arrived. Madam Loisel was a success. She was prettier than all the other women, elegant, glorious, smiling and full of joy. अखेर पार्टीचा दिवस उगवला. मॅडम लॉयझेलला मोठे यश मिळाले. ती लावण्यवती, आकर्षक आणि खुश दिसत होती आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत सर्वात देखणीसुद्धा दिसत होती. शी डान्स्ड वाईल्डली with passion, forgetting everything in the
trump of her beauty and success floating in a cloud of happiness. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कट हर्षोल्लासात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती. यशाच्या सुखाच्या लाटावर जणू तरंगतच होती. Matilda and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. They walked down towards the Seine till they found one. They were dropped off their door in the Rue des Mystères, and sadly it was all over for her. पहाटे 4 वाजता मटिल्डा आणि तिचा नवरा तिथून निघाले. ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळाली नाही. सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेर त्यांना एक टॅक्सी मिळाली. रू द मार्टर्स येथे त्यांच्या घरापाशी टॅक्सीने त्यांना सोडलं आणि अखेर तिच्यासाठी त्या सर्व गोष्टीचा सांगता झाली. In front of the mirror, she took a final look at herself in all her glory, but suddenly she uttered a cry. She no longer had the necklace round her neck. "What is the matter?" asked her husband. She turned towards him, panic-stricken. I no longer have Madame Forrester's necklace." He stood up, disroughed. "What? How? That's impossible." पहाटे 4 वाजता मटिल्डा आणि तिचा नवरा तिथून निघून गेले. रस्त्यावर पोहोचले आणि त्यांना एकही टॅक्सी मिळाली नाही. सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा अखेरीस एक टॅक्सी त्यांना मिळाली. रू दी मास्टर्स येथे त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडलं आणि अखेरीस तिच्या सर्व त्या गोष्टींची सांगता त्या ठिकाणी झाली. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले आणि ती एकदम किंचाळली. तिच्या गळ्यातील तो रत्नहार गायब झाला होता. "काय झालं?" तिच्या नवऱ्याने विचारलं. मी माझ्याकडे तो मॅडम फॉरेस्टरचा हार नाहीये." त्यांच्याकडे वळून भेदरून ती म्हणाली. तो गोंधळून उभा राहिला. "काय? कसं? हे शक्य नाही." And here is end the part first. Thank you.